राजस्वनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकामाविरोधात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले। प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय घेतला। संस्थेचे सभासद कृष्णात पिराजी जाधव वय वर्ष 73 यांनी संस्थेच्या आरक्षित जागेवर नियमबाह्य पद्धतीने मंगल कार्यालय उभारून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचा आरोप केला होता। संबंधित बांधकामास आवश्यक त्या परवानगी नसल्याचा तसेच कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या संदर्भात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्याचे जाधव यांनी सांगितले। मात्र कारवाई होत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा देत आंदोलन सुरू केले होते। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत भाजपा नेते रविकांत कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे। त्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले। यानंतर रविकांत कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देत कृष्णात जाधव यांना दिवसपासून त्यांचे उपोषण स्थगित केले। जी.पी. जाधव माजी प्राचार्य आणि राजस्थानचा रहिवासी राजस्थानमध्ये खुल्या शाळेच्या क्रीडांगणाच्या जागेवर हक्क बांधकाम करून व्यापारीकरण करत असल्याबद्दल महापालिकेच्या 8 महिन्यापासून मागणं होतं। बेकायदेशीर कामाची बेकायदेशीर चौकशी करा, वापर परवाना नाही, बांधकाम परवाना नाही, पर्यावरणाचे परवाना नाही, महापालिकेने लाईट आणि पाणी दिलं कसं त्याला, आणि तरी देखील महापालिका कारवाई करायला झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कारवाई करायला तयार नाही। म्हणून मी आज उपोषणाला बसलेलं आहे। परंतु कांबळे साहेब हे भाजपचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून सांगितलं त्यांना की ताबडतोब कारवाई करायचं आश्वासन द्या आणि उद्या ते लेखी द्यायला तयार आहे। म्हणून कांबळे साहेबांसारख्या समाजसेवकाचं ऐकून मी आज त्यांच्याच हाती दिवस घेऊन उपोषणाची सांगता करत आहे। जर तहकूब करत आहे उपोषण, जर त्यांनी कारवाई नाही केली तर हे उपोषण मी परत सुरू करणार आहे। तरी ताबडतोब महापालिकेने कारवाई करावी, कुणाच्याही दबावाला त्यांनी बळी पडू नये अशी माझी इच्छा आहे। परत एकदा कांबळे साहेबांचे आभार मानतो आणि माझ्या उपोषणाची सांगता करतो।